खरं तर आज माझ्यासमोर एक नवीनच चॅलेंज होतं ते म्हणजे बाजारातून भाजी आणणं. पुण्याला असताना कधी भाजी आणायचा संबंधच आला नाही. पण आज स्वतःसाठी पोटासाठी भाजी आणावीच लागणार, नाही तर उपाशी मरावं लागणार हे माहिती होतं. आणि त्यात म्हणतात ना आधीच उल्हास आणि त्यात फाल्गुन मास. एवढा कडक ऊन बाहेर होतं आणि त्याच्यातून बाजाराला जायचं होतं. नशीब आपल्याकडे फोर व्हीलर आहे म्हणून मस्तपैकी फोर व्हीलर काढली आणि बाजाराच्या दिशेने निघालो. रस्त्याने पाहिलं तर कोणी सुद्धा रस्त्यावर नव्हतं. एवढं भयंकर ऊन होतं आणि असं करत-करत शेवटी मी किराणा मालाच्या दुकानात पोहोचलो. जी लिस्ट दिली त्याला म्हटलं, "दे बाबा या लिस्टनुसार सगळं मटेरियल." त्यांनी दिलं, ते घेतलं आणि बाजाराच्या ठिकाणी पोहोचलो आणि बघितलं तेवढ्या कडक उन्हात देखील हे लोकं सगळी भाजी विकायला बसलेत. मग सुरुवात कुठून करायची? तर मग सुरुवातीला आपल्या आवडीचं भेळचं दुकान पाहिलं आणि तिथून सुरुवात केली. पण नंतर म्हटलं नाही नको, गावाला आलोय तर बाहेरचं तेलकट नको खायला, म्हणून मग तिकडून काहीच घेतलं नाही. मग पुढे निघालो, म्हटलं काहीतरी भाजीला वगैरे घ्यावा. आता आपल्याला एक तर काही त्यातलं माहिती नव्हतं की काय घ्यायचं, कसं घ्यायचं. पण बायकोला मात्र सगळं माहिती होतं. तिने गवार, टोमॅटो, बटाटे सगळे घेतले. तर बायकोच्या खुन्नसवर आपण काहीतरी घेऊ म्हटलं तर कोथिंबीर बघायला गेलो तर तिला फुलं आली होती. मग ती म्हटली ती नाही घ्यायची. मग मी निघालो, म्हटलं काहीतरी मी घेणार भाजीला ज्याने तुला नावं ठेवायला जागाच राहणार नाही. म्हणून मी शोधलं आणि शेवटी एक असा पदार्थ मिळाला की ज्याच्यावर नाव ठेवायला संबंधच नाही, तो म्हणजे अद्रक. म्हटलं आता अद्रक घेतलं तर काही नाव ठेवायचं संबंधच नाही, अद्रक तर सेम. त्यांच्याकडून अद्रक घेतली आणि निघालो. पुढे पाहिलं तर एक माणूस जेवत जेवत भाजी विकत होता. याच्यावरून बिझनेसमध्ये किती डेडिकेशन लागतं हे मला कळालं. त्याच्याकडून मोटिवेशन घेऊन मी पुढे निघालो आणि बघा एवढी सगळी भाजी घेऊन मी पहिलं म्हटलं गाडी कुठे आहे ती पाहावी. गाडी शोधली, गाडीत बसलो. तेव्हा कुठं थोडं बरं वाटलं आणि फुल एसी केला, म्हटलं आता थोडं गार होऊया. आणि मग गाडीत बसल्यानंतर थोडं बरं वाटलं आणि म्हटलं चला आता घरी जाऊयात. मग जाता जाता म्हटलं आईस्क्रीम घेऊ, म्हणून मग मस्तपैकी आईस्क्रीम घेतली आणि आता मी घरी चाललो. घरी मी पोहोचतो तोपर्यंत तुम्ही मला फॉलो करून घ्या.